नमस्कार मित्रांनो. खऱ्या अर्थानं विधानसभा 2024चे पडगम चांगल्या पद्धतीने वाजलेत. ज्या अपेक्षित लोकांना जे काही अपेक्षित होतं त्यापेक्षा उलटे परिणाम सध्या मराठवाड्यात पाहायला मिळत आहेत. त्याच्यात विशेष करून बीड जिल्ह्यात आज बीड जिल्ह्यातल्या बऱ्याचशा लोकांना अपक्ष लढायची वेळ आलेली आहे. त्याच्यात जयदत्त क्षीरसागर असो, कार्यसम्राट लक्ष्मण पवार असो, रमेश अडसकर असो, अशा मातब्बर राजकारण्यांना ज्यांनी सामाजिक जीवनामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये एक तप घालवलेलं आहे, एक पिढी घालवलेली आहे आणि खऱ्या अर्थानं अभिमन्यूसारखे हे चक्रव्यूहात अडकलेत. आज अभिमन्यूसारखे चक्रव्यूहात अडकल्यानंतर सामाजिक परिस्थितीमध्ये किंवा राजकीय परिस्थितीमध्ये सावरण्यासाठी आज त्यांच्या खऱ्या अर्थाने जो आहे ती वाली आहे ती जनता. पण सामाजिक परिस्थिती ही कधीही कुणाला माफ करत नाही, कारण की तुमच्या कार्याचे अधोरेखित पडसाद आपोआप समाजाच्या पटलावर येतात. ह्याच्यात धुरंधर आणि सगळ्यात समजदार आणि सामाजिक परिस्थितीमध्ये जोडून चालणारा नेता म्हणून जयदत्तांना क्षीरसागर यांचा नेहमीच गवगवा या बीड जिल्ह्याने पाहिलेला आहे. त्यांची कारकीर्द जरी कधी जय कधी पराजय, कधी जय कधी पराजय जरी अशी परिस्थिती जरी असली तर भूमिका आणि संयम आणि विकास हा नेहमी जयदत्तांनाच्या उराशी ठेवलेला एक मोठं यश आहे. तर दुसरा विचार केला तर कार्यसम्राटाचा, तर कार्यसम्राटांना फक्त 10 वर्षाची संधी मिळाली आणि या संधीमध्ये त्यांनी गेवराईकरांशी किंवा गेवराईच्या विधानसभेतील लोकांशी आपली जी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला. बाळाराजे पवारांचं त्याग हे सर्व समाजाला ज्ञात आहे. सामाजिक भूमिकेत त्यांनी जी काही भूमिका मांडलेली, परंतु या बाबतीत थोडंसं विचार केला तर अडसकरांचं पारडं हे नेहमी थोडं खचलेलं दिसत आहे. बाबूराव अडसकरांसारखे मातब्बर नेते की ज्यावेळेस जिल्ह्यात फक्त 3 नेत्यांचा बोलबाला होता, एक तर सुंदररावजी सोळंके साहेब, दुसरं शिवाजीराव पंडित साहेब आणि तिसरे म्हणजे बाबूरावजी अडसकर साहेब. या 3 नेत्यांनी या जिल्ह्याची पूर्णपणे सूत्र महाराष्ट्राच्या सूत्र हातात घेतल्यासारखी, जरी बाबूराव अडसकर साहेबांना जरी मंत्रिपदाची किंवा याची मंत्रिपद किंवा कोणत्या अशा विशिष्ट बळ देऊन पक्षश्रेष्ठीनं मजबूत केलं नाही, परंतु त्यांचा स्वतःचा एक वलय आणि स्वतःची एक छाप या बीड जिल्ह्यावर चांगल्या पद्धतीने होती. परंतु धारूर तालुक्याचा जर विचार केला तर धारूर तालुक्याबद्दल अडसकरांनी कधी सकारात्मक भूमिका घेतलेली नाही आहे आणि सकारात्मक भूमिकेतून धारूर तालुक्याची वाढ कधी होऊ दिलेली नाही आहे. त्यामुळं धारूर तालुक्यातली जनता त्यांना कुठपर्यंत स्वीकारेल किंवा त्यांच्याशी कितपत त्यांच्या पाठीशी तटस्थपणे उभी राहील याच्यात मात्र शंका आहे. असे हे 3 अभिमन्यू आज खऱ्या अर्थाने चक्रव्यूहात सापडलेत. आणि या अभिमन्यूपैकी जयदत्तांना क्षीरसागर यांना खऱ्या अर्थानं जनतेच्या भूमिकेत आज रुजवणं आणि परत त्यांना या राजकीय पटलावर स्थापित करणं हे आज काळाची गरज आहे. ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थितीमध्ये जर पाहिलं गेलं तर बीड जिल्हा हा आता पोरखा झालेला आहे. नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून जी सामाजिक भूमिका मांडली चालली आहे त्याच्यात एक पितृतुल्य एक मार्गदर्शक आवश्यक असतो की ज्या मार्गदर्शकाच्या नेतृत्वाखाली किंवा त्याच्या भूमिकेच्या संदर्भातून जेव्हा आपण मार्गक्रमण करतो तेव्हा खऱ्या अर्थानं सामाजिक बदल घडायला सुरुवात होते. आणि ज्या पद्धतीनं राजकीय समीकरणामध्ये ज्या पद्धतीनं यांच्याशी प्रतारणा झाली, कारण की संधी द्यायची म्हणलं की नाकापेक्षा मोती जड होण्याची भीती प्रत्येक राजकीय पक्षाला वाटू लागलेली. ती महायुती असो किंवा महाविकास आघाडी, नाकापेक्षा मोती जड होऊ देत नाहीत. त्या पद्धतीनं विकासाच्या खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये या लोकांना संध्या मिळणं ही काळाची गरज बनलेली आणि ही काळाची गरज ही जनताच पूर्ण करू शकते. लक्ष्मण पवारांच्या संदर्भातून जर विचार केला तर लक्ष्मण पवारांनी थोडीशी घाई करून स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारल्यासारखा प्रकार घडला आहे.
कारण की पवारसाहेबांनी ज्या पद्धतीने मेटे ज्योतिताई मेटे आणि आडसकरांना कोपऱ्याला गोळ लावला आणि येणाऱ्या उमेदवारीची घोषणा यांच्याच पारड्यात पडल याची दाट शक्यता वाटत असली तरी त्यांना शेवटी संदीप क्षीरसागर यांना आणि मोहन जगताप यांना संधी देऊन या सगळ्या शक्यतांवर पाणी फिरवलं. त्या पद्धतीची परिस्थिती आज माजलगाव मतदारसंघामध्ये किंवा बीड मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. पण खऱ्या अर्थानं राजकीय समीकरणं जर तटस्थ व्हायला पाहिजे, राजकीय समीकरणांमध्ये विकास हा मुद्दा जर समोर ठेवला किंवा मार्गक्रमण हे जर मजबूत राहिलं ना, तर सामाजिक परिप्रेक्ष्य हा त्या पद्धतीने बळकट होतो. जिल्हा नेहमी जरी उद्रेकीय भाषेत बोलणारा जरी असेल, तर राजकीय समीकरणाचा कारखाना जरी म्हणल्या जात असेल ना, तरी या समीकरणातून जी काही फौज उभी राहते ती फौज याच अनुभवाच्या लोकांकडून अपेक्षित असते. जसं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी अनेक प्रस्थापित जेव्हा विस्थापित होत होती, त्यांच्या राजकीय समीकरणांची घडी पूर्ण विस्कटलेली होती, परंतु त्यांना पुन्हा एकदा मार्गस्थ करून सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला जो चालना देण्यासाठी या लोकांना सक्षम केलं होतं. परंतु त्या धर्तीनं आज पाहिलं तरी ही परिस्थिती जरा उलट दिसायला लागली. आज माजलगाव मतदारसंघामध्ये माधव निर्मळसारखा जो एक कार्यकर्ता की जो धडपडतोय सामाजिक पटलावर, धारूरच्या नगर परिषदेपासूनचा प्रवास, तो आज अपक्ष म्हणून आमदारकीचा प्रवास लढण्यासाठी सज्ज आहे. अशा कार्यकर्त्यांना जर संध्या मिळाल्या तर खऱ्या अर्थानं विकासाच्या कुठेतरी वाटा बदललेल्या दिसतील, वाटा फुललेल्या दिसतील. ज्या पद्धतीने मोठ्या पवारसाहेबांनी म्हणजे शरदचंद्रजी पवारसाहेबांनी सांगितलं होतं की भाकरी करपण्यापेक्षा भाकरी पलटवलेली खूप चांगली असते, त्या पद्धतीनं सामाजिक पक्षामध्ये, सामाजिक विवेचनेमध्ये, सामाजिक विचारांमध्ये ही भाकरी आज खऱ्या अर्थानं जनतेला पलटवायची आहे. कारण की ही भाकरी जर फिरवली नाही, भाकरी जर त्या ठिकाणी राहून ती कुजली किंवा करपली, तर सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये ह्याचा काहीही सुगावा लागत नाही किंवा याचा अर्थही राहत नाही. त्यापेक्षा या सामाजिक परिस्थितीमध्ये जर दृढता आणायची असेल, मजबूती आणायची असेल, ज्या पद्धतीने लोकशाहीचा निर्मिती आपल्या समाजाने, आपल्या राष्ट्राने स्वीकारली की ते सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी, आणि या बाबतीत खऱ्या अर्थानं त्या बाळासाहेबांच्या पायाला नतमस्तक व्हावं असं वाटतं की त्यांनी सर्वसामान्य लोकांना म्हणजे रिक्षा चालकांना, हॉटेल चालकांना, रस्त्यावर बसून चपला शिवणाऱ्यांना सुद्धा राजकीय समीकरणाची खरी भूमिका दाखवली आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणून सामाजिक पटलामध्ये एक नवक्रांती केली. परंतु बाळासाहेबांच्या निधनानंतर जी समीकरणं राजकारणाची बदलली ना, ती बदललेली राजकारणाची समीकरणं आज कॉर्पोरेट घराण्याकडे चाललेली आहे, घराणेशाहीकडे चाललेली आहे. आणि हे घराणेशाहीची जी संकल्पना आज समाजात रुजते आहे ना, ती खऱ्या अर्थानं समाजाला धोकेदायक आहे. त्यामुळं की आपण जेव्हा कोणताही प्रतिनिधी निवडतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट अंगीकारतो, ती अंगीकारताना सामाजिक पटलावर आपला प्रतिनिधी कोण असावा हे जनतेने ठरवण्याचा अधिकार आहे. जनतेवर लादलेले प्रतिनिधी निवडून देण्यात काही अर्थ नाही, तर जनतेने स्वीकारलेले प्रतिनिधी, जनतेच्या सामाजिक प्रश्नांना उत्तर देणारे प्रतिनिधी आज अपेक्षित आहेत सभागृहाला सुद्धा. परंतु नेमकी आपण चूक आणि गफलत त्या ठिकाणीच करतो की आपण जो निर्णय घेतो किंवा ज्या गोष्टी आपल्यावर लादल्या जातात त्याचं निमूटपणे समर्थन करून आपण आपली भूमिका बजावतो किंवा त्यापेक्षा वेगळं राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु खऱ्या अर्थानं सामाजिक पटलात आपली जी काही निवड आहे तीच पुढं चालून आपल्या भवितव्यासाठी किंवा आपल्या पुढील पिढ्यांच्या भवितव्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरक ठरणार आहे. त्यामुळं आज ज्या जनतेची भूमिका आहे, जनतेने जे घेतलेले निर्णय आहेत ते उद्याचा द्वेतक ठरणार आहेत. त्यामुळं सर्व जनतेला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की आज ही खऱ्या अर्थानं भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे आणि या भाकरी फिरवताना आपला योग्य त्या पद्धतीचा उमेदवार निवडून आपली जी भाकरी आहे ती करपणार नाही याची चांगली दक्षता या जनतेने घ्यावी. नमस्कार.